विद्यार्थी मित्रांनो, मी शरद बिरादार आपल्यासमोर पुन्हा एकदा येतो आहे. मागच्या प्रकरणामध्ये आपण युरोपीय संघ याबद्दलची माहिती घेतली. युरोझोन म्हणजे काय यासंबंधीची माहिती घेतली. याच धर्तीवर युरोपीय भागामध्ये शेंगेन प्रदेश ही एक प्रादेशिक संघटना निर्माण झाली. आता शेंगेन प्रदेशाची जी निर्मिती आहे, ही निर्मिती म्हणजेच युरोपीय संघाची सगळ्यात मोठी कामगिरी मानली जाते. आता नेमकं शेंगेन करार म्हणजे काय हे आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. 1985मध्ये देशांतर्गत असणाऱ्या सीमारेषा नष्ट करण्यासाठी फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झेमबर्ग आणि नेदरलँड या 5 देशांनी एकत्र येऊन लक्झेमबर्ग या देशातील शेंगेन या दक्षिणेकडील खेडेगावामध्ये करार केला. आता हा नेमका करार काय आहे? तर या करारामध्ये हे जे देश आहेत, या देशामधल्या व्यक्तींना, पर्यटकांना, व्यापाऱ्यांना एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी जी परवानगी घ्यावी लागते, त्या परवानगीला आपण व्हिसा म्हणत असतो. मग या शेंगेन करारामध्ये जे जे देश समाविष्ट झालेले आहेत, त्या देशांना कुठल्याही प्रकारचा शेंगेन व्हिसा जर त्यांच्याजवळ असेल तर त्यांना कुठल्याही प्रकारे चौकशीला सामोरं जावं लागत नाही. म्हणजेच जर्मनीचा माणूस लक्झेंबर्गला जाईल, लक्झेंबर्गचा माणूस नेदरलँडला जाईल किंवा फ्रान्सला जाईल, याचाच अर्थ त्यांचा मुक्त प्रवास ही संकल्पना ही शेंगेन व्हिसाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. मग आता याची सुरुवात जरी 5 देशांमध्ये झालेली असली तरी हा जो शेंगेन व्हिसा आहे जवळजवळ युरोपमध्ये सर्वत्र वापरला जातो, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर युरोपामध्ये जवळपास 26 देश या शेंगेन क्षेत्रामध्ये सहभागी आहेत. एकूण 28 पैकी किती देश? 26 देश हे यामध्ये सहभागी आहेत आणि या 26 देशामधील लोकांना मुक्तपणे प्रवास करण्याची परवानगी शेंगेन व्हिसा देत असतो. मग आता यामध्ये काय आहे? युरोपीय प्रवाशांना अंतर्गत शेंगेन सीमांवर तपासणी प्रक्रियांना सामोरे न जाता वेगवेगळ्या शेंगेन देशामध्ये थेट प्रवेश मिळवता येऊ शकतो. तर आपण या ठिकाणी हा नकाशा पाहतो आहोत. या नकाशामध्ये शेंगेन क्षेत्र दर्शविलेलं आहे आणि या शेंगेन क्षेत्रामध्ये एक पिवळा रंग जो आहे तो पिवळा रंग असा दर्शवतो की शेंगेन आणि युरोपियन युनियनचे सदस्य असलेले देश दर्शविले जातात. मग आता याच्यामध्ये स्वीडन, फिनलँड, एस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया, पोलंड, डेन्मार्क, जर्मनी, लक्झेमबर्ग, बेल्जियम, चेक प्रजासत्ताक, स्लोवाकिया, हंगेरी, ऑस्ट्रिया, स्लोवेनिया, इटली, ग्रीस, फ्रान्स, मोनॅको, अंदोरा, स्पेन, पोर्तुगाल ही जी देश आहेत, व्हॅटिकन सिटी, तर हे जे देश आहेत हे युरोपियन युनियनचे सदस्य आहेत आणि हेच देश शेंगेनचे सुद्धा सदस्य आहेत. त्यानंतर जो थोडासा त्या पिवळ्यापेक्षा थोडासा गडद असा दर्शवलेला भाग आहे, भूभाग, तो शेंगेनचे सदस्य नसलेली युरोपियन युनियनचे सदस्य आहेत. आता हे देश कोणकोणते आहेत? शेंगेनचे सदस्य नाहीत, परंतु ती युरोपियन युनियनचे सदस्य आहेत. त्याच्यामध्ये इंग्लंड आहे, बेलारूस आहे, युक्रेन आहे. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर गडद तपकिरी रंग जो आहे, युरोपियन युनियनचे सदस्य नसलेले शेंगेनचे देश, म्हणजे जे देश युरोपियन युनियनचे सदस्य नाहीत परंतु शेंगेनचे सदस्य आहेत. त्याच्यामध्ये आइसलँड आहे, नॉर्वे आहे, स्वित्झर्लंड आहे, क्रोएशिया आहे, रुमानिया आणि बल्गेरिया व सायप्रस हे जे देश आहेत हे युरोपियन युनियनचे सदस्य
नाही आहेत, परंतु शेंगेनचे सदस्य आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपल्याला शेंगेन व्हिसा म्हणजे काय हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता शेंगेन व्हिसा म्हणजेच शेंगेन व्हिसा पात्र व्यक्तींना सहभागी देशांमध्ये मुक्तपणे प्रवास करण्याची परवानगी देते. याचाच अर्थ युरोपीय प्रवाशांना अंतर्गत शेंगेन सीमांवर तपासणी प्रक्रियांना सामोरे न जाता वेगवेगळ्या शेंगेन देशामध्ये थेट प्रवेश मिळविता येऊ शकतो. थोडक्यात काय तर शेंगेन प्रदेशामध्ये सीमा नाहीत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या प्रदेशात न केवळ युरोपीय संघाचे सदस्य परंतु युरोपीय संघाचे सदस्य नसणारे व्यापारी आणि पर्यटक हेही एका देशातून दुसऱ्या देशात सहजरित्या व मोकळेपणाने प्रवास करू शकतात. या प्रवासात त्यांना तपासणी आणि चौकशीला सामोरे जावे लागत नाही. सद्यस्थितीत युरोपीय संघातील 28 पैकी 22 देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत. सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की युरोपीय युनियनमध्ये 28 देश आहेत. ते 28 देशापैकी 22 देश हे शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत हे आपल्याला लक्षात येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण युरोपीय युनियन त्यासोबतच शेंगेन प्रदेश यासंबंधीची माहिती घेतलेली आहे. तर युरोपीय महासंघाचे कार्य कशा पद्धतीने चालते यासंबंधीची माहिती आपल्याला घ्यायची आहे. युरोपीय आयोग, युरोपीय संसद, युरोपीय परिषद आणि युरोपीय न्यायालय या 4 संस्था युरोपीय संघाचे कामकाज चालविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या ठिकाणी युरोपीय आयोग किंवा युरोपियन आयोग म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. हा आयोग युरोपीय युनियनचा कार्यकारी नोकरशाहीशी संबंधित असा घटक आहे. युरोपियन आयोग मुख्यतः नव्या कायद्यासाठीचे प्रस्ताव सुचवतो. युरोपियन संसदेने आणि आयोगाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करणे व जबाबदाऱ्या पार पाडणे ही काम युरोपियन आयोगाच्या माध्यमातून पार पाडले जाते. युरोपियन संसद. युरोपीय संसदेत एकूण प्रत्यक्ष निवडणुकांद्वारे एकूण 751 सदस्य 5 वर्षाच्या कार्यकालासाठी निवडले जातात. संसदेवर कायदेविषयक, देखरेखीच्या आणि अर्थविषयक जबाबदाऱ्या सोपविल्या जातात. तर युरोपियन युनियनमध्ये एकूण 751 सदस्य निवडून दिले जातात. हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जातात आणि ह्या सदस्यांचा कार्यकाल हा 5 वर्ष इतका असतो. आणि युरोपीय युनियनमध्ये युरोपियन संसदेचं काम काय आहे तर कायदे तयार करणे, देखरेख आणि अर्थविषयक जबाबदाऱ्या ह्या युरोपियन संसदेच्या माध्यमातून पार पाडल्या जातात हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर आपण पुढचा जो भाग आहे तो म्हणजेच युरोपियन संसद या संबंधीची माहिती घेणार आहोत. युरोपियन परिषदेच्या रचनेत सदस्य राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान, त्यांचे परराष्ट्रमंत्री व त्यासोबतच परिषदेचे पूर्णवेळ अध्यक्ष यांचा समावेश असतो. ही परिषद वर्षातून 4 वेळा भरविली जाते आणि युरोपियन युनियनला सामरिक नेतृत्व प्रदान करते. म्हणजेच युरोपियन युनियनचे जे सदस्य आहेत त्या सदस्य राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख, मग काही राष्ट्रांमध्ये राष्ट्राध्यक्ष असतील, काही राष्ट्रांमध्ये पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री असतील, हे त्यासोबतच त्या राष्ट्रांचे परराष्ट्रमंत्री, त्यासोबतच परिषदेमध्ये पूर्णवेळ अध्यक्ष
यांचा समावेश होत असतो. त्याला आपण युरोपियन परिषद किंवा काउन्सिल असे म्हणतो. मग आता ही जी युरोपियन युनियनची जी काउन्सिल किंवा परिषद आहे ही वर्षातून 4 वेळेस भरविली जाते आणि युरोपियन युनियनला सामरिक नेतृत्व प्रदान करण्याचं काम ही युरोपियन परिषद करत असते. युरोपियन न्यायालय युरोपियन युनियनमधील कायद्यांचा आणि करारांचा अर्थ लावणे, निवाडा करणे हे कार्य पार पाडते. युरोपियन युनियनचे कायदे सदस्य देशांच्या राष्ट्रीय कायद्यापेक्षा श्रेष्ठ मानले जातात. तर या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे. युरोपियन युनियन ही आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी युरोप या खंडातील किंवा भौगोलिक क्षेत्रातील संघटना आहे आणि या राष्ट्रांमध्ये युरोपियन युनियनच्या माध्यमातून जे काही करार झालेले आहेत, जी काही तत्त्व निश्चित करण्यात आलेली आहेत, जो काही कायदा तयार करण्यात आलेला आहे युरोपियन युनियनच्या संदर्भात, त्या कायद्याचा आणि कराराचा अर्थ लावणे, त्यांचा न्यायनिवाडा करणे हे काम युरोपियन न्यायालयाच्या माध्यमातून पार पाडलं जातं. आता युरोपियन युनियनचे जे कायदे आहेत ते सदस्य राष्ट्र म्हणजे जे देश युरोपियन युनियनचे आहेत त्या सदस्य राष्ट्रांच्या राष्ट्रीय कायद्यांपेक्षा युरोपियन युनियनचे कायदे श्रेष्ठ मानले जातात. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण ही जी युरोपीय युनियन आहे या युरोपियन युनियनमध्ये युरोपातील अनेक राष्ट्रांनी सहभाग घेतलेला होता. मग आता हे जे काही राष्ट्र सहभागी झाले होते त्यातील काही राष्ट्रांना तिथल्या जनतेच्या माध्यमातून किंवा जनमताच्या आधारे युरोपियन संघ सोडावा लागला. तर अशी ही जी सोडण्याची वेळ आहे ही इंग्लंडमधला आलेली आहे आणि यालाच ब्रेक्झिट असंही म्हटलं जातं. आता ही ब्रेक्झिट म्हणजेच काय, ब्रिटिश नागरिकांनी युरोपियन युनियनमधून घेतलेली एक्झिट यालाच ब्रेक्झिट असे म्हटलं जातं. आता इसवी सन 2016मध्ये ब्रिटिश नागरिकांनी जनमताद्वारे युरोपीय संघ सोडण्याचा निर्णय घेतला. शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2020च्या मध्यरात्री युनायटेड किंगडमने औपचारिकरित्या युरोपियन युनियनचे सदस्यत्व समाप्त केले. या प्रक्रियेला ब्रेक्झिट असे नाव दिले. आता ब्रेक्झिट हे ब्रिटिश राष्ट्रवादाच्या बाजूने मांडलेले आग्रही मत आहे. राज्यसंस्था ही संकल्पना आजही आपले महत्त्व टिकवून आहे हे यातून सिद्ध होते. या अनुषंगाने पुढील प्रश्नाच्या आधारे आपणाला चर्चा करता येईल. ब्रिटनला युरोपीय संघातून बाहेर का पडायचे होते? ब्रेक्झिटच्या बाजूने दिलेला कौल जागतिकीकरणाच्या विरोधात आहे असे म्हणता येईल का? याबाबत विद्यार्थी मित्रांनो आपणाला माहिती संकलित करता येईल आणि त्यासंबंधी आपणाला योग्य वेळी वर्गामध्ये पण चर्चा करून घेता येईल आणि तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं याबाबतची माहिती आपण लिखित स्वरूपात संकलित करावयाची आहे. आता प्रादेशिक संघटनांमध्ये आपण दुसरी जी संघटना पाहतो आहोत ती म्हणजे सार्क. आता सार्क ही जी संघटना आहे तर या संघटनेला साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन असं म्हटलं जातं. या संघटनेची स्थापना 1985मध्ये बांगलादेशची राजधानी ढाका येथे सार्कची स्थापना करण्यात आलेली आहे. सुरुवातीच्या काळात सार्कमध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका व मालदीव असे एकूण 7 सदस्य होते.
2007मध्ये अफगाणिस्तान या देशाला 8वा सदस्य म्हणून सार्कमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. चीन, अमेरिका, युरोपीय महासंघ यांच्यासह 9 देश व संघटनांना सार्कमध्ये निरीक्षकाचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे. दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करण्यासाठी सार्कची निर्मिती करण्यात आलेली आहे. दक्षिण आशियाई भूभागामध्ये असणारा विसंवाद दूर करून राष्ट्रांमध्ये सुसंवाद निर्माण करणे, परस्परांच्या सहकार्याच्या माध्यमातून आर्थिक विकास करणे, सांस्कृतिक विकास करणे या उद्देशाने सार्कची स्थापना करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार, यालाच आपण साप्ता असे म्हणतो, 1993 साली अस्तित्वात आला. पुढे याच साप्ताचं साफ्टा म्हणजेच दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र, साऊथ आशियाई फ्री ट्रेड एरिया असं नामकरण करण्यात आलं. ही सार्कची मुक्त व्यापार व्यवस्था 2006मध्ये एका करारामुळे कार्यान्वित झाली, ज्यामुळे 1993ची सार्क प्राधान्य व्यापार व्यवस्था संपुष्टात आली. म्हणजेच 1993चा साप्टा SAPTA या ठिकाणी प्रेफरन्स देणार होता आणि या ठिकाणी फ्री ट्रेड एरिया निर्माण करण्यात आलेला आहे 2006मध्ये. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. बिमस्टेक, बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टर टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन म्हणजेच बिमस्टेकची स्थापना 1997मध्ये झालेली आहे. आता ही बिमस्टेक काय आहे? बे ऑफ बेंगॉल म्हणजेच बंगालचा उपसागर किंवा बंगाल खाडी प्रदेश. मग बिमस्टेकमध्ये बंगालच्या उपसागरालगतच्या व इतर जवळच्या भागातील एकूण 7 सदस्य देश सामील आहेत. त्यात दक्षिण आशियामधील बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ, श्रीलंका असे 5 देश, तर आग्नेय आशियातील 2 देश, एक म्यानमार आणि दुसरा आहे थायलंड, यांचा समावेश आहे. म्हणजेच बिमस्टेकमध्ये बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ, श्रीलंका हे आशिया खंडातले 5 देश आणि आग्नेय आशिया म्हणजे आशियाचाच भाग परंतु आग्नेयेकडील देश, त्यामध्ये म्यानमार आणि थायलंड अशा एकूण 7 सदस्यांची ही बिमस्टेक नावाची संघटना दिसून येते. बिमस्टेक ही दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया या 2 प्रदेशांना जोडणारा दुवा म्हणून काम करते. वेगवान आर्थिक विकासाला चालना देणे आणि सर्वांच्या स्वारस्याच्या विषयावर सहकार्य घडवून आणणे हे बिमस्टेकचे मुख्य कार्य आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतर आपण पाहणार आहोत ब्रिक्स. ब्रिक्स ही संघटना जी आहे ती 2009 साली ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या पुढाकाराने आकारास आलेली आहे. 2010मध्ये त्यात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे सुरुवातीला ब्रिक ही संघटना होती, ब्राझील, रशिया, इंडिया अँड चायना अशी ब्रिक होती आणि 2010मध्ये त्यामध्ये साऊथ आफ्रिका म्हणजेच दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आणि या संघटनेचं नाव ब्रिक्स असं झालेलं आहे. ब्रिक्समधील सदस्य विकसनशील किंवा नवीन औद्योगिक देश म्हणून ओळखले जातात. मोठ्या व वेगाने वाढणाऱ्या या अर्थव्यवस्थांचा प्रादेशिक आणि जागतिक घडामोडीवर
बऱ्यापैकी प्रभाव असल्याचे आपल्याला दिसून येते. ब्रिक्सचे सर्व सहभागी देश हे G20चे सदस्य आहेत. हेही आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. G20 म्हणजेच G20 ही जी एक प्रादेशिक संघटना आहे, या संघटनेचे सहभागी किंवा सदस्य असणारे देश हे ब्रिक्समध्ये आहेत. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे शांघाय सहकार्य संघटना. आता ही शांघाय सहकार्य संघटना काय आहे? तर शांघाय सहकार्य संघटना 2001मध्ये स्थापन झालेली आहे. चीन, रशिया, त्यासोबतच कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या रशियालगतच्या देशांनी एकत्र येऊन शांघाय कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन संघटनेचे गठन केल्याचे दिसून येते. पुढे 2016 साली भारत आणि पाकिस्तान हे या संघटनेचे सदस्य झाले आहे. गेल्या काही वर्षात या संघटनेने दहशतवाद विरुद्ध सहकार्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचललेली आहेत. राजकीय संवाद, चर्चा व आर्थिक सहकार्य याद्वारे शांतता व स्थैर्य राखणे हे या संघटनेचे प्रमुख उद्दिष्टापैकी एक उद्दिष्ट आहे, हे आपल्याला दिसून येते. या व्यतिरिक्त व्यापार, संशोधन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यासाठी ही संघटना चालना देते. तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की शांघाय कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन ही संघटना सुरुवातीला रशियातून निर्माण झालेले कझाकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान आणि चीन यांच्या माध्यमातून निर्माण झालेली संघटना. नंतर या संघटनेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांना सदस्यत्व देण्यात आलेलं आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पाहतो आहोत G20. युरोपीय युनियन आणि 19 इतर राष्ट्रांची सरकारे आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांची 1999मध्ये G20 नावाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठ तयार करण्यात आले. त्याचा मुख्य उद्देश हा आर्थिक स्थैर्याबाबत चर्चा करणे हा आहे. 2008 पासून G20 चा शिखर परिषदेमध्ये राष्ट्रप्रमुख किंवा राष्ट्राध्यक्ष तसेच त्यांचे अर्थमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री भाग घेताना दिसतात. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स जपान यासारखी विकसित राष्ट्रे G20चे सभासद आहेत. विकसित आणि विकसनशील राष्ट्रांच्या दरम्यान चर्चा होण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे. G20मध्ये भारताने सातत्याने सक्रिय सहभाग घेतल्याचे आपल्याला दिसून येते. तर मूळतः ही जी संघटना आहे G20, या G20मध्ये युरोपियन युनियन हा एक आणि त्यासोबत इतर 19 राष्ट्र, त्यांचे सरकार आणि मध्यवर्ती बँका, म्हणजेच प्रत्येक देशामध्ये असणारी जी मध्यवर्ती बँक आहे, जसे की भारतामधली जी मध्यवर्ती बँक आहे त्या मध्यवर्ती बँकेला आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतो. इंग्लंडमधली जी मध्यवर्ती बँक आहे तिला बँक ऑफ इंग्लंड म्हटलं जातं. त्यानंतर अमेरिकेमध्ये जी मध्यवर्ती बँक आहे तिला फेडरल बँक म्हटलं जातं. तर अशा जे काही मध्यवर्ती बँका आहेत या बँकांचे गव्हर्नर आणि शासन प्रमुख हे या समितीचे सदस्य म्हणून या ठिकाणी काम पाहत असतात. त्यासोबतच अर्थमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री हे सुद्धा या ठिकाणी भाग घेत असतात. तर या ठिकाणी अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आणि जपान यासारखे विकसित देश आणि त्यासोबतच विकसनशील देश हे या ठिकाणी एकत्र येऊन आर्थिक स्थैर्यासंबंधी चर्चा करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि या G20मध्ये भारताने सातत्याने सक्रियपणे सहभाग घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. या पाठामध्ये आपण 1991 पासून जागतिक राजकारणातील काही महत्त्वाच्या घटना आणि कल पाहिले. सोव्हिएत महासंघाच्या
ऱ्हासानंतरच्या महत्त्वाच्या अशा बदलांचा आपण आढावा घेतला आहे. पुढील पाठात याच बदलांचा संकल्पनात्मक अभ्यास आपण करूया. तोपर्यंत नमस्कार. पुन्हा भेटूया आपण. आता विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे जे आहे पहिलं प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. या पहिल्या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे तो आपणाला या ठिकाणी पूर्ण करायचा आहे आणि निश्चितपणाने आपण हा स्वाध्याय या ठिकाणी पूर्ण कराल. आपली जी काही वही आहे गृहपाठाची, त्या वहीमध्ये आपण पूर्ण स्वाध्याय लिहून काढायचा आहे आणि तो यथावकाश जेव्हा आपणाला संधी मिळेल तेव्हा तो तपासणीसाठी उपलब्ध करून द्यायचा आहे. तर पुन्हा एकदा भेटूया आपण. तोपर्यंत नमस्कार.